कशा आहात तुम्ही तर बराच असाल, मी पण बराच आहे. सो गाईज आज आपण काढणार आहे एक ब्रँड न्यू ड्रॉइंग. आणि खूप दिवस झाले माझे व्लॉग पण आले, कारण माझी स्कॉलरशिपची परीक्षा पण होती म्हणून, आणि ती झालेली आहे. आता माझं स्कॉलरशिप बंद आहे. आता त्याचं रिझल्ट एक्झाम होतं ना, आता त्याचं रिझल्ट मेमध्ये लागणार आहे. सो आज संडे आहे म्हणून मी आज ड्रॉइंग काढणार आहे. ती ड्रॉइंग असणार आहे पेंटिंग. हा गाईज मी पेंटिंग काढणार आहे, कारण की खूप मन झालं माझं. आणि माझं स्टँड तुटलेला बघू, तुम्हाला दाखवतो याचं काय इंतजाम केलं आहे मी. थांबा, तुम्हाला आता नाही दाखवू शकत, तुम्हाला नंतर दाखवतो मी काहीतरी इंतजाम केला माझ्या स्टँडचा. तो तुटून गेलेला. आणि आता आपण एक पेंटिंग करणार आहे, म्हणजे ऑइल पेस्टलने. आणि आपल्याला कॅनव्हास पाहिजे, पण माझ्याकडे कॅनव्हास नाही आहे. तर माझ्या दिमागात एक जुगाड आला आहे. तो जुगाड मी तुम्हाला सांगेन. सगळ्यात पहिले बघू शकतात मी इथे बसलो आहे. इथे मी बसलो आहे कारण माझा सेटअप नाही लागला आहे. लगेच माझा सेटअप करतो, मग तुम्हाला जुगाड सांगतो की मी कसं कॅनव्हास केलं आहे, ते पण आपल्या A4 साईज पेपरनीच. सो गाईज माझा सेटअप पण झालेला आहे, आणि मी तुम्हाला जुगाड सांगतो मी कॅनव्हासचा जुगाड कसा केला. सगळ्यात पहिले मी 2 पेपर घेतलेत A4 साईजचे, हे पण थोडे जाड येते. मग त्यांना असं मिक्स केलं आहे, म्हणजे जोडून घेतले असं बघू शकतात. देन असं ठेवलं आहे. तुम्ही ह्याला गमनी पण असं आतून चिपकू शकतात, किंवा टेपनी पण असं करू शकतात. मी त्या टेपनीच करतो. हे टेप झालं आहे माझं. देन मी ह्या लोकांना व्यवस्थित जोडून घेऊया, व्यवस्थित. हे इथं पण जोडलेलं आहे व्यवस्थित. आता ह्या साईडनं पण मला व्यवस्थित जोडावं लागेल. ओ चुकला, मापच चुकला आहे. चुकलं. तुमचा पेज फाटू पण शकतो जर का तुम्ही डायरेक्ट केलं तर. डायरेक्ट नाही करायचं, आपलं बघूनच करायचं. कारण की जर का तुम्ही टेप लावला आणि ते डायरेक्ट तुम्ही काढले तर तुमचा पेज पण फाटू शकतो. म्हणून ह्याचं जे ग्लू असतो, म्हणजे लागतो ह्यांना, त्या काढून टाकायचं आहे. भेटतच नाही गाईस. तो जरा बघते भेटते का. भेटतच नाही ते. ओ शिट. आम्हाला तुम्हाला भेटल्यावर दाखवतो. सो गाईज मी कापून पण टाकले सर्व, इथं चिपकून टाकले. अरे सॉरी, मी इकडं कापून पण टाकले. अरे यार, हे व्यवस्थित का नाही होत. अरे राग येतो यारले माहिती. सो मी कापून पण टाकले आहेत. शायद मला असंच करावं लागेल पकडून. अरे काय होतंय समजत नाही. हां, तर मी कापून पण टाकले आहे, मी म्हणत होतो. सो आता सॉरी गाईज, इथे ह्याला खूप स्टँड सरकत होता माझा. काय झालं नाही बघू द्या मला. काही नाही झालं तरी कशाला भाई. अरे हालतोस काय, असं ठेवावं लागेल. सो माझं झालं तर आहे, तरी मी तुम्हाला असं केलं. आता मी ह्यांना चिपकवतो व्यवस्थित एकदम. सो ह्यांना असं चिपकवून टाकतो आरामात. अरे तो राग येतो आता मला खरंच. भाई ह्या साईडला चिपकून टाकले कसं तरी, तर ह्या साईडला बी चिपकून टाकतो. इथं पण चिपकून टाकले. आता ह्या साईडला टाकतो चिपकून. ओ भाई साहब, इकडं तर दिक्कत हो गई. असंच करावं लागेल. अरे सॉरी यार गाईस, इथं करून करावं लागेल. सो गाईस माझं तर चिपकून झालेलं आहे, बघू शकतात. माझं तर चिपकून पण झालेलं आहे. आता मला ह्याच्यावर आपली भाई काय होतंय, मी असं करतोय बघा, असं करतोय खाली जाते, असं करतोय मागे जाते. भाई माझ्याकडे बघतच नाही. सो आता आपण ह्याच्यावर ड्रॉइंग काढूया. सगळ्यात पहिले असं करावं लागेल. हां, सगळ्यात पहिले आपल्याला
ह्याच्यावर आउटलाईन करावं लागेल. ती आउटलाईन तर नाही म्हणू शकत, मला डायरेक्ट करायचं आहे म्हणून. सो चला आता आपण सुरू करूया आपल्या ड्रॉइंगला. गाईज माझी तर पूर्ण ड्रॉइंग करून झालेली आहे. मी 2 पेंटिंग काढलेले. पहिली पेंटिंग बघू शकतात, ही आहे. पेंटिंग नाही, ऑल पेस्टल. मग सांगा कशी बेकारी की चांगली आहे. आणि दुसरी ही वाली काढलेली आहे मी. हे दोघी पण तुम्ही सांगा कसे आहे. आणि आजसाठी फक्त एवढंच. नेक्स्ट ब्लॉगला नक्कीच भेटूया. हा ब्लॉग थोडा छोटा आहे तरी नेक्स्ट ब्लॉगला नक्की भेटूया. नेक्स्ट आपण हा एकदम लो आहे ते आपण लो क्वालिटीचे यूज केलेले आहे कलर्स. पुढच्या वेळी आपण एकदम हाय क्वालिटीचे 50 रुपीजमध्ये मी एकदम भारी तुम्हाला ड्रॉइंग काढून दाखवणार आहे. तर चला आता आपण आजसाठी फक्त एवढंच. नेक्स्ट ब्लॉगला नक्कीच भेटूया. तर बाय.